आणि सगळ्यात पहिली बातमी चिंता वाढवणाऱ्या कोरोना संदर्भात। कोरोनाचा JN.1 हा नवा खतरनाक व्हेरिएंट समोर आलेला आहे। सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत। हा नवा व्हेरिएंट इतका भयानक आहे की त्याची लसही उपलब्ध नाहीये। सिंगापूरमध्ये मे महिन्यात तब्बल 3000 रुग्ण समोर आलेत। एप्रिलमध्ये 11000 रुग्णांची नोंद झाली होती, तर हाँगकाँगमध्ये 81 रुग्ण आढळलेत आणि 30 जणांचा यामध्ये आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की देशभरातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनानं पुन्हा एकदा हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे। ज्या कोरोनानं तब्बल 2 वर्ष सगळ्यांना हैराण करून सोडलं होतं, तोच कोरोना आता पुन्हा येतोय आणि कोरोनाचा हा JN.1 नावाचा खतरनाक व्हेरिएंट आहे। सिंगापूरमध्ये, हाँगकाँगमध्ये, चीनमध्ये आणि थायलंडमध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेत। बरं, हा इतका व्हेरिएंट आहे की त्याची लस सुद्धा उपलब्ध नाहीये। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। शिवाजी, काय सांगाल या नव्या व्हेरिएंट संदर्भात? खूप महत्त्वाची बातमी आहे। हा जो JN.1 व्हेरिएंट आहे याला WHO ने ऑफ इंटरेस्ट असं घोषित केलं होतं, परंतु आता हा जवळपास आशियाई देशांमध्ये हा पसरतो आहे आणि या व्हेरिएंटवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वॅक्सिन आहे कोरोनाची, ती वॅक्सिन काम करत नाहीये। हा व्हेरिएंट आशियातील चीन, सिंगापूर या देशांमध्ये पसरलाय आणि याच्यातील मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे। त्यामुळेच काल सिंगापूर आणि या हाँगकाँग सारख्या देशांमध्ये नव्यानं बूस्टर डोस घ्यावा लागेल अशी माहिती तिथल्या जनतेला देण्यात आलेली आहे। आणि कोरोनाच्या या नव्या JN.1 व्हेरिएंटची एंट्री अजून जरी भारतात झाली नसली तरी आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, कारण आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये हा JN.1 व्हेरिएंट पसरलाय आणि हा खूप धोकादायक आणि मोठा इतर व्हेरिएंट पेक्षा हा जरा खतरनाक व्हेरिएंट असल्याची माहिती तिकडच्या देशातून येते। त्यामुळे आधीच सतर्कता बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नक्कीच शिवाजी, आपण म्हणाल्याप्रमाणे भारतात अजून तरी हा व्हेरिएंट आला नाहीये, मात्र सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण आधी चीनमधूनच भारतात या कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि आता परत तसं होऊ नये म्हणून सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, कारण ह्या JN.1 व्हेरिएंटचं खरं तर लस सुद्धा उपलब्ध नाहीये। त्या देशांमध्ये बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जात आहे। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।